यानंतर पुढची बातमी पाहूया। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपले राजकीय वैर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा जिल्ह्यामध्ये चांगलीच रंगली आहे। ओमराजेंनी जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सिंचन प्रकल्प, रेल्वे प्रकल्प आणि तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासह विविध विकास कामांबाबत निवेदन दिलं। तुळजाभवानी विकास आराखडा आणि सिंचन प्रकल्प हे राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेचे विषय मानले जात असल्यानं या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। यानंतर पुढची बातमी पाहूया। गेल्या 8-10 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका भात रोपांना बसलाय। उत्तर पुणे जिल्ह्यासह पुणे ठाणे सरहद्दीवरील माळशेज घाट परिसरात भात रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतामध्ये तयार केलेली भात रोपे पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेली आहेत। तर पावसानं उघडीप देऊन 2-3 दिवस झाले असले तरी अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे। अर्ध्याहून अधिक रोपं मोडली आहेत। उर्वरित रोपं पिवळी पडू लागली आहेत। शेतकऱ्यांच्या मते ही रोपं आता लागवडीसाठी योग्य राहण्याची शक्यता अत्यंत कमी आहे। परिणामी यंदा या भागातील भात लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये गेल्या 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि या मुसळधार पावसाचं पाणी जे आहे ते ज्या पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगाच्या पायथ्याशी असणाऱ्या भात शेतामध्ये शिरलंय आणि त्यामुळे भात शेतीचं प्रचंड असं नुकसान झालंय। आता आपण पुणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या माळशेज परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय इथे ही भाताची रोपं टाकली आहेत। मात्र या रोपांमधून पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात वाहिल्यामुळे या भात शेतीचं, या भात रोपांचं मोठं नुकसान झालंय। खरं तर गेल्या वर्षी पावसाला लवकर सुरुवात झाली होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी भात रोपं टाकून भाताची लवकर लागवड केली होती। याही वर्षी पावसाला लवकर सुरुवात होईल आणि त्या आशेवरती शेतकऱ्यांनी पाऊस नसताना सुद्धा या भागामध्ये भात रोपं टाकली होती। मध्यंतरी जो काही थोडाफार पाऊस झाला होता त्या पावसावरती ही भात रोपं तरळली होती। मात्र गेल्या 8 दिवसांपासून ह्या भागात जो मुसळधार पाऊस सुरू आहे या मुसळधार पावसामुळे जे डोंगररांगावरील पाणी आहे हे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये या भात रोपांमध्ये, या भात रोपांच्या शेतांमधून वाहिलंय। त्यामुळे ही शेती खरडून गेली आहे। त्याचबरोबर ही भात रोपं सुद्धा वाहून गेली आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकताय आता ही जी भात रोपं आहेत ही भात रोपं ह्या ठिकाणी अक्षरशः ह्या पाण्यामध्ये ही भात रोपं गेले काही दिवस बुडलेली आहेत। त्यामुळे ही भात रोपं पिवळी पडलीत। त्याचबरोबर ही जी भात रोपं आहेत ह्या भात रोपांच्या माना या ठिकाणी मोडलेल्या आहेत। खरं तर भात शेती ही पाण्यात करण्याची शेती आहे। मात्र ज्या वेळेस ह्या भात रोपांची ही भात रोपं उभी असती पाण्यामध्ये तर ही भात रोपं टिकली असती। मात्र आता मी कॅरोल सांगतो अजून जवळून दाखवावं। ही भात रोपं जी आहेत ही भात रोपं, ह्या भात रोपांमधून पाणी वाहिल्यामुळे ह्या भात रोपांच्या माना ह्या मोडल्या गेल्यात आणि माना मोडल्या गेल्यामुळं ही भात रोपं आता आडवी झालेली आहेत आणि ही आडवी झालेली भात रोपं जी आहेत ही आता ह्या शेतातलं पाणी जरी ओसरलं तर ही माना मोडलेली भात रोपं पुन्हा उभी राहणार नाहीत आणि त्यामुळे ही भात रोपं आता लागवडीसाठी योग्य राहणार नाहीत। त्यामुळं एकतर ह्या वर्षी पावसाळा उशिरा सुरुवात झाली आहे। जुलै महिना उलटलाय आणि आताशी पाऊस झालाय। कुठेतरी भात लागवडीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र अशातच आता ही भात रोपं जी आहेत ही या भागात झालेल्या पावसामुळे वाहून गेल्यात। या भात रोपांमध्ये पाणी साचल्यामुळे, जास्त पाणी वाहिल्यामुळे ही भात रोपं, ह्या भात रोपांच्या माना मोडल्यात। त्यामुळे आता ही भात रोपं जी आहेत ही भात रोपं यांचं नुकसान होणार आहे। ही भात रोपं लागवड योग्य राहणार नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे ते भात लागवडीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आता भात रोपांचा तुटवडा निर्माण होणार आहे। खरं तर आता ही भात रोपं जी खराब झाल्यात शेतकऱ्यांना ही भात रोपं लावायला कमी पडणार आहेत। आता पुन्हा एकदा शेतकरी भात रोपं टाकू शकत नाही कारण की या वर्षी अगोदर पावसाला उशीर झालाय। आता भात रोपं टाकणार कधी, ती उगवणार कधी आणि भाताची लागवड करणार कधी हा मोठा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांपुढे उभा राहिलाय। त्यामुळं याच्यातून जी रोपं वाचतील त्याच रोपांच्या माध्यमातून शेतकऱ्याला भात लागवड करावी लागणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, माळशेज घाट,